एका शिक्षकाने प्रेमाच्या नावाखाली एका मागोमाग एक अशा 3 महिलांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडीस आला आहे। प्रेमसंबंध, लिव्ह इन मूल आणि त्यानंतर धोका अशा वेगळ्याच लव्ह ट्रॅकवर हा शिक्षक अनेक वर्षांपासून प्रवास करत होता। राहुल तिवारी असा हे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो उल्हासनगरमधील एका प्रतिष्ठित शाळेत कार्यरत होता। पण पडद्यामागे त्याचे प्रेम आणि फसवणुकीचे वेगळेच धंदे सुरू होते। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे। ही घटना उघडीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राहुल तिवारी याचे एका पीडित शिक्षकेशी गेल्या 14 वर्षांपासून प्रेम संबंध होते। ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। या संबंधातून त्यांना एक मुलगाही झाला। मात्र मुलाचा जन्म झाल्यानंतर राहुलने तिला सोडून दिले। पहिल्या महिलेला सोडून दिल्यावर राहुलने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही। मात्र लग्नानंतर त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला, ज्यामुळे ती त्याला सोडून माहेरी परतली। दुसऱ्या पत्नीने त्याला सोडल्यावर राहुलने पुन्हा तिसऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। त्यानंतर तिचीही फसवणूक केली। यानंतर एका पीडित शिक्षकेने याबद्दल पोलिसात तक्रार केली। या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी राहुल तिवारीला अटक केली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। राहुल तिवारीने 2011 पासून महिलांना फसवण्याचा सिलसिला सुरू केला होता आणि त्याचा हा धंदा गेली 14 वर्ष सुरू होता। त्याने आणखीन किती महिलांना अशा प्रकारे फसवले आहे याचा शोध पोलीस घेत आहे।